नमस्कार मंडळी. आज आपण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट सारखं भरपूर लेयर सुटणारे पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी इथे मी 2 कप इतकं गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तूप ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल. छान याला असं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळू करत ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आणि मध्यम असं आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट नाही मळायचं आहे किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही. अगदी मध्यम. हे बघा या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी आपण हे पीठ मुरत ठेवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं छान मुरलेलं आहे. आता आपल्याला हे एक 2 ते 3 मिनिटं छान असं हाताने मऊ करून घ्यायचं आहे. म्हणजे जे पराठे आपण बनवणार आहोत त्याची लेयर अगदी मस्त एकदम व्यवस्थित सुटेल. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं पीठ माझं मऊ करून झालेलं आहे. आता आपण याला असं एक सिलेंडरसारखा शेप देऊन घेऊया, म्हणजे याचे पेढे आपण कट करू शकतो. तर या बघा तुम्ही या पद्धतीने आपल्याला याचे पेढे कट करून घ्यायचे आहे. आता पेढेसुद्धा जितकं आपण चपातीसाठी गोळा घेतो अगदी त्याच प्रकारे गोळा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त मोठा नाही किंवा खूप जास्त छोटाही नाही. अगदी चपातीला आपण केवढा गोळा करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हे गोळे इथे बनवून तयार करून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण हे गोळे व्यवस्थित गोल करून एका बाजूला ठेवून घेऊया, म्हणजे पराठा आपण पटपट बनवून तयार करू शकतो. तर हे बघा याच प्रकारे पूर्ण गोळे मी इथे बनवून तयार करून घेते. पूर्ण आपले गोळे बनवून तयार झालेले आहे. आता आपल्याला जे आपण गोळे बनवून घेतलेले आहे याच्या आपल्याला चपात्या असे लाटून घ्यायचे आहे. तर खूप जास्त आपल्याला पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, अगदी मध्यम असे आपल्याला हे चपात्या लाटून घ्यायचे आहे. जितकं मोठं आपण याला लाटून घेऊ शकतो तितकं मोठं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. याच प्रकारे जे आपण गोळे करून ठेवलेले होते ते पूर्ण चपात्या आपण लाटून एकाच वेळी बनवून तयार करून एका बाजूला ठेवून घेऊया. तर इथे हळू करत पूर्ण अशी चपात्या मी बनवून तयार करून घेतलेला आहे. आता एक चपाती घ्यायची आणि ह्याच्यावर तेल किंवा तूप थोडंसं असं पसरून घ्यायचं, म्हणजे जे लेयर्स आहेत ते अगदी मस्त सुटणार. तर इथे ही स्टेप अगदी गरजेची आहे. एक चपाती आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत त्याआधी आपल्याला थोडंसं तूप आणि थोडंसं कोरडं पीठ याच्यावर असं आपल्याला ॲड करून घ्यायचं, म्हणजे लेयर्स आपले मस्त भरपूर असे लेयर्स आपल्या पराठ्याला सुटणार आहे. तर हे बघा याच पद्धतीने एक करत आपण इथे चपात्या जे लाटून घेतलेले आहे ते ह्याच्यावर ॲड करून घेऊया. थोडंसं तूप लावूया, थोडंसं कोरडं पीठ ह्याच्यावर भुरभुरायचं, पुन्हा एक चपाती याच्यावर ठेवायची. याच पद्धतीने हेच आपल्याला पूर्ण जे चपात्या आपण लाटून घेतलेले आहे एकावर एक असे आपल्याला याच्यावर ठेवत जायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे मंडळी. आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर माझी ही रेसिपी नक्की शेअर करा. तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत पूर्ण जे चपात्या आपण लाटून घेतलेले होते ते एकावर एक आपण जे आपण तूप होतं ते लावून कोरडं पीठ भुरभुरून याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर एका बाजूने आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे. याच्यावर सुद्धा थोडंसं आपण इथे तूप लावून घेऊया आणि कोरडं पीठ भुरभुरून घेऊया आणि जे दुसरी बाजू आहे ते आपण ह्याच्यावर असं दुमडून घेऊया. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला हे हाताच्या मदतीने असं थोडंसं लांबसर ओढून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने, म्हणजे जे आपण पराठे करणार आहोत त्याला अगदी मस्त छान अशी लेयर सुटेल. आता हे खूप जाड आहे तर याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे असं आडव्या बाजूने. हे बघा या पद्धतीने जर आपण थोडंसं याला लाटून घेऊ, म्हणजे जे आपण नंतर पेढे कट करू ते कट करताना अगदी सहज कट होतील. आपल्याला जास्त त्रास लागणार नाही. थोडंसं लाटल्यानंतर पुन्हा मी ह्याच्यावर थोडंसं तूप ह्याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ आपण ॲड करून घेऊया. आता एका बाजूने आपल्याला हे असं गोल फिरवत जायचं आहे. हे बघा या पद्धतीने. एक वेळा आपण ही प्रोसेस करून ठेवली की पराठे अगदी पटपट बनवून तयार होतात मंडळी. ही प्रोसेस फक्त आपण एकदा करून ठेवली, म्हणजे जर पाहुणे आले असेल किंवा आयत्या वेळी आपल्याला बनवून ठेवायचं असेल तरी आपण ही प्रोसेस अगदी करून ठेवली की पटपट जेव्हा आपल्याला गरम पराठे खायचे असतील तेव्हा आपण लाटून पटपट पराठे बनवू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता एका बाजूने थोडंसं आपण गोल करून घेतलेलं आहे. हे बघा आपला पूर्ण हे जे गोळा आहे ते बनवून तयार झालेला आहे.
आणि मस्त अगदी ह्याचा परफेक्ट असा गोळा इथे बनवून तयार झालेला आहे. आता पराठा लाटण्यासाठी शेवट आपण हे कट करून घेऊया. हे बघा, आता तुम्ही बघू शकता मस्त पराठ्याला लेयर सुटलेले आहे. बघा तुम्ही बघू शकता. एकाच वेळी आपण हे कट करून घेऊया आणि आपण हे झाकून एका बाजूला ठेवून घेऊ शकता आणि जेव्हा आपल्याला खायचे असेल तेव्हा लाटून याला आपण शेकून अगदी खायला बसू शकता. आता एक-एक करत मी हे पराठे इथे जे गोळे आहेत ते कट करून घेते. आता कट करताना जेवढं मोठं तुम्हाला पराठा हवं असेल किंवा जेवढं छोटं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी पातळ किंवा कमी जास्त हे कट करू शकता. मी अगदी मध्यम आकाराचे पराठे करणार आहे, म्हणून थोडंसं हे पातळ असं लाटून घेतले हे मी इथे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता पूर्ण इथे मी जे गोळे आहे ते कट करून घेतलेले आहे. लेयर्स तुम्ही बघू शकता. न लाटता ही लेयर्स इथे मस्त छान दिसत आहे. आता पराठा करताना मी याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे कलोंजी असते. आता कलोंजीला तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की कळवा. याच्यावर थोडंसं भुरभुरून घेतलेलं आहे. आता आपण हे पराठा लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने, खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही. अगदी मध्यम आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा म्हणजे थोडंसं जाडसर असं असतंच मंडळी. तर इथे आपण थोडंसं जाडसर असं हे पराठा लाटून घेतलेला आहे. पराठा लाटताना तुम्ही बघू शकता मी कोणत्याही कोरड्या पिठाचा वापर केलेला नाहीये. कारण आपण अगदी ह्याच्यावर तूप ह्याच्यावर भुरभुरून व्यवस्थित ठेवलं होतं म्हणून हे चिटकत नाहीये. आता आपला हे पराठा लाटून झालेला आहे. आता आपण याला भाजून घेऊया, शेकून घेऊया. मस्त खरपूस असा तेल लावा, तूप लावा किंवा अगदी बटर लावला तरीही अप्रतिम लागतं मंडळी. दोन्ही बाजूने याला आपण छान तूप लावून इथे शेकून घेऊया. मस्त खमंग असा आपला पराठा आणि मस्त खुशखुशीत आणि भरपूर लेयरवाला हा पराठा इथे बनवून तयार होतं मंडळी. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही अगदी शेवटी बटर लावलं तरीही चालेल, म्हणजे एकदा पूर्ण भाजून घ्यायचं आणि अगदी शेवटी बटर लावलं तरीही हा पराठा अगदी अप्रतिम लागतं. कलर बघू शकता मंडळी, मस्त खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तूप लावून. तर दोन्ही बाजूने आपण हे भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मस्त लेयरवाला पराठा घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखं जे रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना पराठा किंवा लग्न समारंभात सुद्धा हे पराठा बनवतात. तर तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी हा पराठा सोप्या पद्धतीने बनवून तयार करू शकता. तर इथे मी वाटाणा पनीरची ही भाजी बनवून, मटर पनीरची भाजी बनवून याच्याबरोबर सर्व्ह केलेला आहे. मस्त लेयरवाला पराठा हे बघा, मस्त खमंग आणि खूप भरपूर असे लेयर सुटलेले आहे. तुम्ही बघू शकता. अगदी मस्त खुशखुशीत झालेला आहे. तुम्ही हा पराठा चिकनच्या भाजीबरोबर, मटर चिकन किंवा बटर चिकन बरोबर सुद्धा हे सर्व्ह करू शकता. खायला मस्त खमंग खुशखुशीत आहे आणि भाजीबरोबर तर अप्रतिम लागतं. अगदी चहाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.